आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। मराठा आरक्षणाचा नवा जी.आर. सरकारने काढला आणि ओबीसी समाजातून संतापाची लाट उसळली आहे। आज बारामतीमध्ये पोलिसांची परवानगी नसतानाही ओबीसी समाजाने विराट मोर्चा काढलाय। हा संताप आहे की असुरक्षितता आहे, हा सगळा दावा होत असल्याप्रमाणे समाजाची दिशाभूल होतीये हे स्पष्ट करण्यास कुणीही येत नाहीये। आणि म्हणून आज आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की दोन्ही बाजूकडून जे दावे केले जात आहेत की ओबीसी आरक्षणाला नव्या जी.आर.मुळे धक्का लागणार नाही तर तो कसा लागणार नाही आणि धक्का लागेल तर तो कसा लागणार, या दोन्ही बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसंच केवळ आंदोलन केल्यामुळे ओबीसींचे प्रश्न, त्यांच्यातला असंतोष संपणार आहे का? आपलं आरक्षण हिसकावून घेतलं जात असल्याची भीती त्यांची संपणार आहे का? समाजाची पुढची दिशा काय असेल हे सगळं समजावून घ्यायचा प्रयत्न आपल्याला आजच्या चर्चेत करायचा आहे। आणि या चर्चेत सहभागी होत आहेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजूरकर आपल्या सोबत आहेत आणि ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी कशा एकमेकांचे दावे फेटाळून टाकणाऱ्या प्रतिक्रिया उमटतायत आपण बघूया। आधी त्यांनी समाजाला शब्द न शब्द जी.आर. मधला वाचून समजावून सांगावं की या शब्दामुळे आणि या वाक्यामुळे ओबीसी समाजाला धोका होतो आहे। माझ्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे म्हणून या संबंधित व्यक्तीला सुद्धा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, तरच ती व्यक्ती अर्ज करू शकेल। त्या वंशावळीत तुमचं नातेसंबंध बसलं पाहिजे ना, त्या वंशावळीत बसत नसेल तर तुम्ही अर्ज करू शकणार नाही। त्याच्यामुळे स्पष्ट आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही। हे बघा, बारामतीच्या नेत्यांनी म्हणजे शरदचंद्रजी पवारांनी जरांगेचं आंदोलन उभं केलं, आंदोलनाला रसद पुरवली आणि फक्त पवार आणि सुप्रिया सुळेच यात सामील नाहीत, तर यामध्ये अजितदादा पवार देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसलेले असताना सुद्धा अजित पवारांच्या 2 आमदारांनी जाहीर पत्रकार परिषदा घेऊन, जाहीर कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन, जाहीर घोषणाबाजी करून, चौकात होर्डिंग्ज लावून अजितदादा पवार बोलतोय। अजितदादा पवारांच्या आमदारांनी अशी उघड भूमिका घेतलेली असताना अजितदादा पवार सुद्धा बोललेले नाहीत। त्या शरदचंद्रजी पवारांनी, त्या मतदान घेऊन निवडून येणाऱ्या माणसांनी ओबीसीचं आरक्षण आज रोजी जरांगेच्या माध्यमातून संपवलंय। एकंदरीत व्यवस्था जी आपण जर पाहिली तर ह्या सगळ्या आम्ही पाहतो गावागावात ओबीसी वर्सेस मराठा अशी लढाई लावण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे का? दोन्ही ओबीसी नेत्यांना बोलावा, मराठा नेत्यांना बोलावा, त्यांना एकत्रित करून तुम्ही त्यांचं सगळं ऐकून घ्या, त्या पद्धतीने कसा एक कार्यक्रम देता येईल। वरते केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, तुम्ही तर कौशल्य वापरलं पाहिजे। तुम्ही जे कौशल्य ईडीसाठी वापरता, जे कौशल्य तुम्ही फोडाफोडीसाठी वापरता, ते कौशल्य इथं का वापरत नाही? इथं काय मंद बुद्धीचे होता का तुम्ही? आता बुद्धी जाते कुठं? आणि आता आपण आपल्या चर्चेकडे वळणार आहोत। सुरुवातीला मी राजूरकरांकडे जाईन। सचिन राजूरकरजी, ओबीसी महासंघ विशेषतः तायवाडेजी अगदी गेले 2-3 दिवसांपासून आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया ऐकतोय। ओबीसी महासंघाची भूमिका मांडताय की या नव्या जी.आर.मुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही, मात्र कुणीही स्पष्ट करत नाहीये की हा धक्का बसणार नाही तर तो कसा। तुम्ही स्पष्ट कराल का? आवाज पोचत नाहीये त्यांच्यापर्यंत, आपण जाऊया नवनाथ वाघमारेंकडे जाऊया। नवनाथ वाघमारेजी, जी भीती व्यक्त होते की या जी.आर. नंतर ओबीसींचं आरक्षण हिसकावलं जाऊ शकतं, ती भीती कशामुळे व्यक्त होते? काय अशा गोष्टी आहेत ज्या या आरक्षणाला मारक आहेत त्या नव्या जी.आर. मध्ये? नमस्कार मॅडम, खरं तर गेल्या 2 वर्षापासून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा असंच सांगितलं होतं की ओबीसीला कुठेही धक्का लागणार नाही आणि आम्ही ओबीसीला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देतोय। परंतु राज्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस नोंदी मार्फत प्रमाणपत्राचं वाटप झालंय, त्याच्यामधले हजारो प्रमाणपत्र व्हॅलिड झालेत, आणखी सुद्धा व्हॅलिडेशन सुरू आहे, ते बंदच नाही आणि अधिकाऱ्यावर सुद्धा प्रेशर आहे। आणि खरं तर मराठवाड्यात अशी परिस्थिती निर्माण झाली, 25,000 पासून 5 लाखापर्यंत ते प्रमाणपत्र व्हॅलिड करून देण्यासाठीचे रेट ठरलेले आहेत अधिकाऱ्यांचे। आणि मग ज्या लोकांना, कुणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचे, कोणाला पंचायत समिती, हे लोक जसे आपल्या गरजेनुसार पैसे देण्याचं काम करतात आणि त्याप्रमाणे ते व्हॅलिड करून घेतात आणि ओबीसी मध्ये घुसखोरी होती। आता जर 58-59 लाख नोंदी निघत असतील, ओबीसीचं काय राहिलं तुम्ही सांगा? आणि आज सुद्धा जो जी.आर. काढलाय की
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटायचे. कुणबी म्हटलं की ओबीसी होतं आणि ओबीसी म्हटलं की ओबीसीला धक्का लागणार ना, ओबीसीलाच फटका बसणार. मग ओबीसीचा फटका बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या सर्व मंत्र्यांनी सांगावं ओबीसीला कसा धक्का लागला नाही. आता मी वारंवार तेच सांगतोय की मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन सांगावं. एकतर तुम्ही मराठ्यांना फसवताय किंवा ओबीसीना फसवताय. म्हणजे तुम्ही ओबीसीना म्हणता ओबीसीला धक्का लागणार नाही आणि मराठ्याला म्हणता आम्ही तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करतोय. आणि खरं तर त्यांनी जो प्रतिज्ञापत्रामार्फत जो निर्णय घेतलाय की ग्राम समिती, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या मार्फत सगळे प्रमाणपत्र वाटायचे. म्हणजे खरं तर यांना कलेक्टर घाबरतात. या गावगाड्यातील मराठवाडा असेल, प्रत्येक भागामध्ये मराठा समाजाला जिल्हाधिकाऱ्यासारखे लोक घाबरतात, तहसीलदारासारखे लोक घाबरतात. आणि आज जर हे सामान्य लोक येथे ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांना तर दबाव टाकून यांना कोंडून ठेवतील, यांच्याकडून सह्या घेतील आणि प्रतिज्ञापत्राद्वारे हजारो आणि लाखो प्रमाणपत्र वाटप होईल. खरं तर 58-59 नोंदी मार्फतच आता स्थानिक स्वराज्य संस्थेतलं आरक्षण यांनी संपवलेलं आहे. परंतु आता राहिलं कुठंच काही ठेवणार नाहीत. एखाद्या गावात एक नोंद सापडली तर त्या गावामध्ये 1000 नोंदी सापडायला काय वेळ लागणार आहे. आता रक्तातील नात्याला द्यायचंय. म्हणजे वडिलांचं नाव असेल, आजोबाचं असेल, पंजोबाचं असेल, खापर पंजोबाचं असेल, ह्या लोकांना जर यांच्या नावाने जर ह्या सगळ्या रक्तातील त्यांच्या नात्याला मिळत असेल तर एखाद्याचा खापर पंजोबाला जर एक प्रमाण नाव येत असेल त्या कुणबीमध्ये तर त्याची पूर्ण भावकी त्याच्यामध्ये चालली ना. आज अशी परिस्थिती, एखादा खापर पंजोबा एखाद्या गावात गेला आणि त्या कुटुंबात वास्तव्य करायला तर आज त्या गावात त्यांचं 300, 400, 500 मतदान झालेलं. एका माणसाचं 400-500 मतदान झालंय. मग त्यावेळेस आज एका माणसाच्या नावावर 500-500 नोंदी निघू शकतात. खापर पंजोबाची निघली तर, आणि एखाद्या वडिलाची निघली तर 2 मुलं, 3 मुलं, त्यांच्या मुलाची मुलं, अशी ही चक्र चालू राहणार आहे. आणि त्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. ओबीसी बांधवांना आमची कळकळीची विनंती की आता रस्त्यावरील लढाई लढल्याशिवाय ओबीसीना पर्याय नाही, न्यायालयाची लढाई लढल्याशिवाय ओबीसीना पर्याय नाही. कारण की एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री असताना ओबीसीला धक्का लावणार नाही आणि मराठ्यांना आम्ही असं देऊ म्हणून फसवलंय. आणि खरं तर आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आमचा अतिशय विश्वास होता. आम्ही वारंवार सांगायचो की देवेंद्र फडणवीस ओबीसीना फसवणार नाहीत. कारण ओबीसी ते म्हणतात आमचा डीएनए आणि ओबीसीची बाजू घेतो म्हणून मला टार्गेट केलं जातं. आणि अनेक वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांना जरांगे असेल किंवा विरोधी समाज लोकांनी टार्गेट केल्याच्या नंतर आम्ही वारंवार देवेंद्र फडणवीस छोट्या जातीतले आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून ह्या राज्यामध्ये सगळं वातावरण निर्माण केलं. आम्ही त्यांची बाजू घेतली. परंतु देवेंद्र फडणवीसांकडून ओबीसीला ही अपेक्षा नव्हती. तुमचं असं म्हणणं आहे की याही सरकारने पाठीत तुमच्या खंजीर खूप असलेला आहे. मुद्दा लक्षात आला. आपण सचिन राजूरकर यांच्याकडे जाऊया. ओबीसी महासंघाचे सचिव आहेत आणि ओबीसी महासंघाचं असं म्हणणं आहे की या नव्या जीआरने काहीही फरक पडणार नाही, ओबीसींचं आरक्षण सुरक्षित आहे. सचिन राजूरकरजी, कसं सुरक्षित आहे, कसा फरक पडणार नाही हे कुणीही समजावून सांगत नाहीये. कसं ते समजावून सांगू शकाल का? कसा धक्का लागणार नाही? नाही, कसं आहे, जी कार्यप्रणाली होती त्याच्यामध्ये एक समिती ऍड झाली नवी. जी जुनीच काय पद्धत होती. 2000ची ऍक्ट आहे, 2011चा ऍक्ट आहे, 2024चा ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये कार्यप्रणाली ठरवून दिली होती. आणि आता ही कार्यप्रणाली हैदराबाद गॅजेटियर म्हटलं आणि गॅजेटियर मध्ये काय नोंद आहे? गॅजेटियर मध्ये फक्त त्या समूहाची नोंद आहे आणि मराठा किती आहे, कुणबी किती आहे, बाकी जाती किती आहे. आणि मला जरी व्हॅलिडिटी काढायला लागली तर मला जरी कास्ट सर्टिफिकेट काढायला लागलं, माझे संपूर्ण कागदपत्र द्यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये एक शेवटचा पॅरेग्राफ आपण बघा. शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलं? ज्यांच्याकडे कुणबी अशी नोंद आहे त्यांनाच मिळते ते. मग कुणबी नोंद पाहिजे ना, त्यांच्याकडे हे जुनीच कार्यपद्धती आहे. जुना जी आहे, जुना जीआर कुणबी नोंदी एक जरी निघली तर त्या एका नोंदीचे 10 प्रमाणपत्र निघणार आहेत. समोर येऊन सांगावं. आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया. मी तुम्हाला क्रॉसला वेळ देते. दबाव आल्याच्या नंतर वाघमारेजी, मी तुम्हाला क्रॉसला वेळ देते. आपण त्यांचा मुद्दा ऐकून घेऊया. अजूनही कुणाच्याही लक्षात आलं नाही की धक्का कसा लागणार नाही. ते समजावून जर सांगत असतील त्यांचे मुद्दे तरी ऐकूया आपण. राजूरकरजी बोला. 1 जून 2004चा तो महाराष्ट्रातील यादी आहे. त्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाने सर्वे केला होता 2001 ते 2003 मध्ये, बरोबर. त्यावेळचे मुख्यमंत्री होते माननीय आमचे शिंदे साहेब होते, बरोबर. ते आपले हे कोणते शिंदे? काँग्रेस सुशील कुमार शिंदे होते. त्यामध्ये त्या जाती ऍड झाल्या कुणबी म्हणून. लेवा पाटील, लेवा पाटीदार, अशा मराठा कुणबी, मराठा कुणबी मराठा.
त्यांना प्रमाणपत्र देत आहेत. मग तिथं नोंद आता कुणबीच म्हणून पाहिजे ना, दुसरी कोणती नोंद? मराठा नोंद राहिली तर मिळणार नाही, कदापि मिळणार नाही. कुणबी नोंद राहिली तर फक्त कार्यप्रणाली जे आहे तेच आहे, फक्त कार्यप्रणालीमध्ये एक समिती ऍड झाली, बाकी काही दुसरं नाही. आपला हरिभाऊ राठोड आहेत आपल्यासोबत. राठोडजी, तुम्ही दोन्ही बाजू ऐकलेल्या आहेत की कसा धक्का लागणार नाही आणि कसा धक्का लागणार. कुठली बाजू जास्त जस्टिफाय होणारी आहे असं वाटतं तुम्हाला? 100% धक्का लागणार आहे. बर. 100% मराठा समाजाला कुटुंबाचे दाखले मिळणार आहे, त्याला कोणी रोखू शकत नाही. माझ्याजवळ हा जो GR आहे तो म्हणतो, तो त्याच्यात सगळ्यात मोठा पुरावा देऊ का तुम्हाला? काल मला वाटते आपल्या पुढारीवर प्रसन्नाने एक इंटरव्ह्यू घेतला होता जरांगे पाटलांचा. बर. त्यांना प्रश्न विचारला, समजा काही पुरावेच नसतील आणि कुटुंबियाचे कुठे काही पुरावे नसतील तर मग त्यांना कसं मिळेल? कुटुंबी असं लिहिलेच नसेल, कुठेच काही नसेल, नोंदी नसतील. तर ते म्हणाले, आहे ना आपला हैदराबाद गॅजेट, ते कशासाठी आहे? त्याच्यात सगळेच येणार. म्हणून हा सगळ्यात मोठा पुरावा आहे आता. म्हणजे काल प्रसन्नाजींनी जेव्हा इंटरव्ह्यू घेतला ना, तर सगळ्या बाजूनी ते तपासलं आणि मग असा उलगडा झाला. मी तुम्हाला सांगतो, सगळे सोयरे आणि सरसकट ह्या दोन्ही गोष्टी मागच्या वेळेस ज्याच्यावर शंका कुशंका आली होती, ते दोन्ही शब्द न कळत त्याचा शब्दाचा छल केलेला आहे आणि ते या GR मध्ये आणलेलं आहे. म्हणजे सगळे सोयरेचा जो GR अडकला होता, जो आपल्या नवीन मुंबईला दिला, नंतर 6 लाख काही सूचना आल्या किंवा ऑब्जेक्शन आले, ते बाजूलाच राहिले आणि यांनी सगळे सोयरे टाकले ते या GR मध्ये. आणि आप्त संबंध वगैरे हे सगळं, हे बघा मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही ते राजूरकर ते सांगतात ना, ते राजूरकर बहुतेक कुणबी असले पाहिजे, मला वाटते मूळचे मराठा असले पाहिजे. ते तुम्हाला 100% राठोड साहेब मला बोलू द्या. काय करताय? बोलू द्या मला. राजूरकरजी, मी तुम्हाला वेळ देते. आपण त्यांचं म्हणणं ऐकूया. तुम्ही क्रॉस करू शकता, मुद्दे क्रॉस करू शकता. आपण त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकूया. राठोडजी बोला. एक मिनिट सलग मला बोलू द्या, एकच मिनिट बोला, समजलं, सलग बोल. माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा या लोकांनी गुमराह केलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना हा GR समजलेला नाही, माझा दावा आहे. हा GR ज्या दिवशी समजेल त्या दिवशी ते म्हणतील का रे हे चुकीचं झालं, कुठंतरी आपण चुकलो आहोत. आपला DNA कुणबी म्हणजे आपण म्हणत होतो OBC आपला DNA आहे. मॅडम, आजचा जो मोर्चा बघितला ना तुम्ही, ही सुरुवात आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तुम्ही OBCचा मोर्चा बघाल ना, तेव्हा त्यांना कळेल की OBC किती संतप्त आहे. हे तर आज फक्त धनगर समाजाने मोर्चा काढलाय, अजून तर OBC मध्ये 380 जाती बाकी आहे. धनगर आणि माळी होते, त्यामध्ये काही OBC होते. माझं ऐका तुम्ही, हे बघा, आपली लोकसंख्या आहे 13 कोटी. 13 कोटी पैकी जवळपास 8 कोटी लोकसंख्या OBC आहे. 8 कोटी. त्याच्यापैकी फार तर मराठा आहे 2-2.5 कोटी, बाकी 2.25 कोटी. 2.25 कोटी, याच्यावरती नाहीये. पण काय झालं, 2.25 कोटी पैकी जवळपास 1 कोटी आधीच आलेले आहेत. आधीच कुणबी विदर्भ, खानदेश, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, पुणे वगैरे, ते 1 कोटी मराठा ऑलरेडी आलेले आहेत. आता जे 75 लाख राहिले होते, आता 75 लाख सुद्धा तुम्ही 19% मध्ये टाकणार आहे. राजूरकरजी, हे सगळे तुम्ही 19% मध्ये टाकणार आहात. बिलकुल चूक आहे. राठोड साहेब, एक मिनिट तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल. आणि माझी भूमिका अशी आहे की संपूर्ण मराठ्यालाच आपण तत्सम करायचं, कुणबी करून टाका पूर्ण महाराष्ट्रातला, आणि त्यांना वेगळं आरक्षण द्या. ठीक आहे. राठोड सर, आपला मुद्दा लक्षात आला.
आपला मुद्दा लक्षात आला. राजूरकरजी आक्षेप कुठे आहे? जिथे ऍफिडेव्हिटचा मुद्दा येतोय ते ऍफिडेव्हिट खूप सहजपणे उपलब्ध होऊ शकतं. मराठा समाज आपली ताकद वापरून ती सहजपणे मिळवू शकतं. हा आक्षेप, ही भीती ओबीसी समाजाने व्यक्त केलेली आहे पुढारी न्यूजच्या शो मध्ये. राजूरकरजी बोला. नम्रता मॅडम, हरिभाऊ राठोडनी पहिलं म्हटलं मी मराठा आहो. मी स्वतः कुणबी समाजाचा माणूस आहे. मी ओबीसी मध्ये येतो का नाही त्यांनी पहिलं अहो माझे आज पूर्ण विदर्भातले आम्ही सर्व ओबीसी मध्ये येतो. पहिले साहेब सांगावा येतो का नाही ते सांगावं. तायवाडे साहेब हे मराठा कुणबी आहेत. कुणबी झाल्यामुळे ते ओबीसीत आले आणि शंका घेणारी असती तायवाडे साहेबांची भूमिका ठाम नसती. गेल्या वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भूमिका केली. सुरुवातीला ओबीसीची बाजू घेतली आणि नंतर म्हटलं एक सरकारची बाजू घेतली. आणि एक मिनिट वाघमारेजी एक मिनिट नागपूर वाघमारेजी, राजूरकरांना प्रश्न आहे. ओरिजिनल ओबीसीने सांगितलं होतं तायवाडे साहेबांची भूमिका बदलत असती. तायवाडे साहेबांवर विश्वास ठेवू नका. तायवाडे साहेब हे मुख्यमंत्र्याचा दबाव आल्याच्या नंतर तायवाडे साहेब सत्तेच्या मागे चालणारे माणसं. आपण या सगळ्यातलं राजकारण 1 मिनिट बाजूला ठेवूया. राजूरकरजी आणि वाघमारेजी, आपण यातलं 1 मिनिट राजकारण बाजूला ठेवूया ना. समाजासाठी आपल्याला काहीतरी मुद्द्यांची उकल करायला हवी आहे ना. राजूरकरजी, माझा सरळ प्रश्न आहे आपल्याला. राजूरकरजी, एकमेकांवर वैयक्तिक आरोप करण्यात काय अर्थ आहे? वैयक्तिक आरोप करण्यात काही पॉइंट नाहीये. राजूरकरजी, माझा साधा सरळ प्रश्न आहे. काल सुद्धा आम्ही याबाबत चर्चा घेतलेली होती. जे ऍफिडेव्हिट द्यायचे, म्हणजे ज्यामध्ये ज्यांच्या शेती कसत असल्याच्या नोंदी नाहीयेत, त्यांनी 1967 पूर्वी आम्ही किंवा आमचे पूर्वज शेती कसत होतो अशी काहीतरी पुरावे आणायची गरज आहे. नसतील पुरावे तर ते ऍफिडेव्हिट वरती होऊ शकतं. त्याच्यानंतर जर त्याच्या पुढे जर ते ऍफिडेव्हिट त्याचं झालं, जमीन कसत असेल तर त्याच्या भावकीमधल्या नातेवाईकामधल्या व्यक्तीकडे जर कुणबी सर्टिफिकेट असेल तर त्या व्यक्तीच्या ऍफिडेव्हिटच्या आधारे या व्यक्तीला कुणबी सर्टिफिकेट मिळू शकतं. प्रश्न आहे ऍफिडेव्हिटचा. आता भीती अशी व्यक्त होते ओबीसी समाजाकडनं, जे काल सुद्धा आमच्या चर्चेमध्ये आली, की मराठा समाज आपली जी राजकीय ताकद मोठी आहे आणि आहे, मराठा समाजाची राजकीय ताकद राज्यात मोठी आहे. मराठा समाज या राजकीय ताकदीचा वापर करून हे ऍफिडेव्हिट आपल्या पदरात सहजपणे पाडून घेऊ शकतो आणि ओबीसींच्या कोट्यामध्ये घुसू शकतो अशी भीती आहे. या भीतीबद्दल आपण बोला. राजूरकरजी, एक पहिला मला बोलू द्या पहिले. मी ते आता वाघमारेने सांगितलं. 11 सप्टेंबर 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 21 दिवस उपोषण करणारा रवींद्र टोंगे पहिला व्यक्ती आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे का नाही? आणि उपोषण करून काही फायदा होतो? उपोषण करायचं, सरकारचा आदेश आल्यानंतर उपोषण मागे घ्यायचं आणि पुन्हा ओबीसीला फसवायचं वारंवार. हे अतिशय चुकीचं आहे राजूरकरजी. वारंवार तायवाडे साहेबांनी दाखवून दिलंय तायवाडे साहेबांची नेहमी भूमिका बदलती. फक्त तुम्ही हे सांगा ओबीसीला धक्का कसा लागत नाही. वाघमारेजी आणि राजूरकरजी, वैयक्तिक टीकेतून काही साध्य होणार नाहीये. आणि ओबीसी वैयक्तिक टीकेतून काहीही साध्य होणार नाहीये. ओबीसीला धक्का लागणार. वाघमारेजी एक मिनिट. वाघमारेजी, वैयक्तिक टीकेतून काहीही साध्य होणार नाही. राजूरकरजी, तुम्ही प्रश्नाचं थेट उत्तर द्या ना. प्रश्नाचं थेट उत्तर द्या की या ऍफिडेव्हिटमुळे प्रक्रिया अजून सोपी झाली अशी जी भीती व्यक्त होतीये, ऍफिडेव्हिट मिळवणं सोपं जाणार आहे आणि त्यामुळे आमच्या हक्काचं आरक्षण ओरबाडलं जाणार आहे, ही जी भीती व्यक्त होतीये त्याच्याबद्दल बोला. तुम्ही म्हणताय धक्का लागणार नाही. जर समजा उद्या शक्तीप्रयोग असे झालेच तिकडे सामाजिक पातळीवरती तर काय करणार? नाही बघा, हे एखाद्या ऍफिडेव्हिटवर 100% ते प्रमाणपत्र मिळल्या जाणार नाही. त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हटलं, वंशवाडी जोडावा लागतं. असं कसं मिळणार नाही? वाघमारेजी त्यांचं म्हणणं ऐकूया आपण. मी तुम्हाला क्रॉसला वेळ देते. वाघमारेजी, मी आपल्याला क्रॉसला वेळ देते, त्यांना मुद्दा मांडू दे. राजूरकरजी बोला. वंशवाडी जोडवायला लागेल. त्यामध्ये त्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे का नाही, तिथं सक्षम अधिकारी बसलेले आहेत. ते जुळवल्यानंतर त्याच्यात कुणबी नोंद आहे का नाही, त्याच्यानंतरच ते पडताळणी करून त्यांच्याकडे जाईल. अहो, सहज सोपं मिळायला जात नाही. एखाद्याला कास्ट सर्टिफिकेट मिळणं म्हणजे तो काही ओबीसी होत नाही जोपर्यंत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नाही. पण म्हणजे तुम्ही जे सांगताय ह्याच्यामध्ये मराठा समाजाची फसवणूक झाली असं सिद्ध होतंय. तुम्ही म्हणताय की मराठा समाज आणि ओबीसी समाजासाठी या सुवर्ण मध्ये आहे. कसा?
कार्य 100% जे आहे ते मी सांगत आहोत तुम्हाला. तुम्ही जे प्रश्न विचारला सक्षम अधिकारी, मग तो सक्षम अधिकारी एवढा मोठा पगार नम्रताजी, राठोड सर, मी येते वाईंड अप कमेंटला, मी आपल्याकडे येते, त्यांचा मुद्दा पूर्ण मला होईल. राजूरकरला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला. राजूरकरला एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. राजूरकरजी, समजा काही 1, 2, 10 जे काही सर्टिफिकेट मिळेल ते सगळे 19% मध्येच जातील ना? कोणते? अहो व्हॅलिड असेल तर ते मिळेल, त्यांची नोंद असेल. ओबीसीला धक्का लागला ना, याचं उत्तर द्या. जरी गेले 100 गेले 1000 गेले, तुम्ही ओबीसी मध्ये चालले ना, मग धक्का कोणाला लागायला लागला? तुम्ही कस काय लागत नाही म्हणता? तुम्ही अशी चुकीची दिशाभूल, राजूरकरजी तुम्हाला विनंती आहे, ओबीसीची दिशाभूल करू नका. तुम्ही स्वतःला ओबीसी म्हणून घेता. एखाद्या आजोबाचं प्रमाणपत्र निघलं तर एका माणसाच्या जीवावर 100 प्रमाणपत्र निघतील. पूर्वी फक्त ज्याचं निघलं त्याला भेटत होतं. आता एका माणसाच्या प्रमाणपत्रावर अफिडेव्हिट दिलं तर त्याच्या नातेवाईकाला, त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांना मिळणार आहे. त्यामध्ये ओबीसीचे पूर्वी 10 मिळाले तर आता 100 होणार, 100 मिळाले तर 1000 होणार, 1000 मिळाले तर 10,000 होणार. यामुळे ओबीसीचा आरक्षण संपलेलं आहे. तुमचे नेते तायवाडे साहेब हे सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या दबावासाठी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसायला गेले. ठीक आहे. बरं, माझी वेळ संपत आली. स्पष्ट सांगा ओबीसीला कसा धक्का. माझी वेळ संपत आली. राठोड सर, या सगळ्यामध्ये एक आहे की दोन बाजू व्यक्त होत आहेत, की एक म्हणतात की भीती नाहीये, दुसरे म्हणतात भीती आहे, आणि एक ओबीसी मधली एक खूप मोठी स्ट्रीम आहे जे म्हणतात आम्ही कोर्टात जाऊ. कोर्टामध्ये जर हे प्रकरण गेलं तर लीगल कोणकोणत्या गोष्टी आहेत जे चॅलेंज होऊ शकतात? नम्रताजी, 385 जाती ओबीसी मध्ये आहे. त्याच्यापैकी आज घडीला फक्त कुणबी त्यांच्या बाजूने आहे, फक्त कुणबी. आणि कुणबी सोडून सगळा ओबीसी समाज, भटक्यांयुक्त समाज या निर्णयाच्या विरोधात आहे. बर, असं का घडलंय? कारण हे महासंघ आहे ना, ओबीसी महासंघ नाहीये, हे कुणबी महासंघ आहे, जे ओरिजिनली मराठा आहेत ते. आता ठीक आहे, त्यांनी घेतलं, चांगली गोष्ट आहे, आणि त्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलं नाही. परंतु हे नोंद घेण्यासारखं आहे. 385 जाती. एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून पाहिजे मला. राठोड साहेब, माझ्या प्रश्नाचं उत्तर देता का? 384 माझ्या प्रश्नाचं उत्तर देता का? तुम्ही सांगा. थेट प्रश्न विचारा थोडक्यात. माझी वेळ संपत आली. राजूरकरजी, थोडक्यात मुद्द्यावर प्रश्न विचारा. हरुभाऊ राठोडना माझा प्रश्न आहे, कुणबी ओबीसी आहेत का ते पहिले त्यांनी सांगावं. कुणबी ओबीसी आहे, पण ते ओबीसी नसूनही ते तशा पद्धतीचं त्यांनी करून घेतलेलं आहे. त्यावेळेस बाकी समाज हे होता. असं कसं घडू शकतं? झोपलेला ओबीसी समाज, ओबीसी झोपलेला होता. त्यावेळेस कुणबीकरण झालं आणि सगळे शांत राहिले, आणि आता हे पुन्हा त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या सोयीला साथ द्यायला लागली. बरोबर आहे, एक राजूरकर म्हणतात हा जी आर बरोबर आहे, नागपूरवाले म्हणतात हा जी आर बरोबर आहे, अख्खा महाराष्ट्र तुमच्या विरोधात आहे. एक मुद्दा या चर्चेअंती नक्की आपल्या समोर येतोय. तुम्हाला कुणबी महासंघ म्हणायला पाहिजे, तुम्ही कुणबी महासंघ. ठीक आहे, वैयक्तिक आरोप टिप्पणीमध्ये आपण जाऊया नको. वैयक्तिक आरोप टिप्पणीमध्ये जाण्यात काही अर्थ नाहीये. एक मुद्दा या चर्चेच्या अंती नक्की होतो की अजूनही शंका मोठ्या आहेत, अजूनही भीती मोठी आहे. त्याचं जर निरसन झालं नाही तर हेही प्रकरण कोर्टामध्ये जाऊ शकतं, कोर्टामध्ये त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं. पुरे कोर्टामधल्या लढायांचं काय होतं, कसं होतं, किती भिजत घोंगडं पडलेलं असतं, कशा प्रकारे त्यावरती स्टे येतो, आणि हे सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे. निवडणुका जर मध्ये येत राहिल्या तर हे प्रकार थोडेसे पुढे मागे काळानुरूप होत राहतात. मात्र प्रकरण पुढे काय होणार आहे तर तेच होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ज्या शंका आहेत त्या समोर येऊन सरकारकडून त्याचं निरसन झालं पाहिजे. फक्त ग्वाहीवरती काही होणार नाहीये. त्या शंकेचं जर रास्त निरसन झालं तर प्रत्येक समाज यामध्ये समाधानी असेल, त्यांच्या मनातली भीती निघेल. आता सरकार तसं कधी करतं हे आपल्याला बघावं लागेल. चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.